पॅटर्न लागू होणार आहे, त्याच्याबद्दल आपली काय मत? मी गेल्या सगळ्या अधिवेशनामध्ये ही मागणी केली की ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा दर्जा अतिशय खालावलेला आहे आणि ग्रामीण भागातल्या मुलांना 28% मुलांना आईवडिलांचं नाव पण लिहिता येत नाही, गुणाकार भागाकार 6वी 7वीच्या मुलाला येत नाही। एकीकडे CBSEचं शिक्षण घेणाऱ्या मुलं ही श्रीमंतांची मोठ्या नेत्यांची अधिकाऱ्यांची ठेकेदारांची मुलं आहेत आणि ग्रामीण भागातले मुलं जर शिकणार नाही तर कधीच त्यांना नोकऱ्या मिळणार नाही। ते 10वीपर्यंत जातील, 12वीपर्यंत जातील, नंतर त्यांना नोकरी मिळणार नाही, दारू पितील, गांजा पितील, व्यसन करतील आणि आत्महत्या करतील। आणि म्हणून एक शैक्षणिक समानता महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे, देशामध्ये आली पाहिजे, या भावनेतनं मी 10 वेळेस ती मागणी केली। आणि आज मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा की आज ग्रामीण भागातल्या मुलांचा विचार सरकारने केला आणि सगळ्या शासकीय शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू केला। मराठी शाळाला तर कुठलाही धक्का लागत नाही, मराठी विषय पण त्याच्यामध्ये शिकवला जातो शाळांमध्ये, त्याच्यामुळे त्याला काही धक्का वगैरे लागण्याची काही गरज नाही आहे।